नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर कोकणावर आणि व्याघ्र प्रकल्पावर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई बंदर, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, जवाहरलाल नेहरू बंदर JNPA कोणत्या ठिकाणी आहे? तर JNPA जे आहे जवाहरलाल नेहरू बंदर जे आहे ते नावाशिवा रायगडमध्ये आहे मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर JNPA, तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, मुंबई बंदर कोणत्या समुद्रकिनारी आहे? तर मुंबई बंदर जे आहे मित्रांनो ते आहे अरबी समुद्रकिनारी आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते जवाहरलाल नेहरू बंदर आहे नावाशिवा, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते रत्नागिरी बंदर आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मालवण बंदर, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते डहाणू बंदर आहे मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, जयगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जयगड बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, मालवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण बंदर जे आहे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण विभागात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? तर कोकण विभागात प्रामुख्याने खनिज जे आढळते मित्रांनो ते बॉक्साईट खनिज आढळते, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, कोकणातील बॉक्साईटचा सर्वाधिक साठा कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तो कोकणातील बॉक्साईटचा साठा तो सर्वाधिक आढळतो मित्रांनो, तो आढळतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण विभागात बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो? तो कोकण विभागात बॉक्साईटपासून जो धातू तयार केला जातो त्याचं नाव मित्रांनो ॲल्युमिनियम आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकणात कोणते औद्योगिक खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? तर कोकणात जे खनिज आढळते औद्योगिक खनिज ते मित्रांनो बॉक्साईट आढळते, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी जिल्हा जो आहे तो बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते खनिज आढळते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे खनिज आढळते मित्रांनो त्याचं नाव आहे मित्रांनो बॉक्साईट खनिज आढळते, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, कोकण विभागातील जांभा दगड कोणत्या प्रकारचा आहे? तर कोकणातील जांभा दगड जो आहे तो लेटराईट जांभा आहे मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, कोकणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात कोणता दगड वापरला जातो? तो कोकणात बांधकामासाठी जो मोठ्या प्रमाणात दगड वापरला जातो त्याचं नाव आहे मित्रांनो जांभा दगड, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, जांभा दगड कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार होतो? तर जांभा दगड जो आहे तो लेटराईट या खडकापासून तयार होतो मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, कोकणात कोणते इंधन खनिज मोठ्या प्रमाणात आढळत नाही? तो कोकणात जे इंधन खनिज आढळत नाही मित्रांनो ते कोळसा आढळत नाही मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, बॉक्साईट कोणत्या उद्योगासाठी महत्त्वाचा आहे? तर बॉक्साईट जो आहे तो ॲल्युमिनियम उद्योगासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, कोकणातील खनिज संपत्ती प्रमुख उपयोग कशासाठी आहे? तर कोकणातील खनिज संपत्तीचा प्रमुख उपयोग जो आहे तो उद्योग व बांधकामासाठी आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कोकण विभागात जांभा दगडाला इंग्रजीत काय म्हणतात? तर कोकण विभागात जांभा दगडाला जे इंग्रजीत म्हणतात मित्रांनो ते लेटराईट म्हणतात, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कोकणातील बॉक्साईट साठे प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? तर कोकणातील बॉक्साईट साठे जे आढळतात ते सह्याद्री पर्वतरांगेत आढळतात, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, बॉक्साईटचे हे कोणते धातूचे प्रमुख धातू आहे? तर बॉक्साईट हे जे आहे ते ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, कोकणातील खनिजामध्ये कोणता बांधकाम दगड प्रसिद्ध आहे? तर कोकणातील खनिजामध्ये जो बांधकाम दगड प्रसिद्ध आहे मित्रांनो तो जांभा दगड आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो,
महाराष्ट्राच्या कोकण विभागात सर्वाधिक महत्त्वाची खनिज कोणती मानली जाते? तर महाराष्ट्राच्या कोकण विभागात सर्वाधिक महत्त्वाचे खनिज जे मानले जाते मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो बॉक्साईट खनिज. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, लेटराईट दगडाचा रंग सामान्यतः कसा असतो? तर लेटराईट दगडाचा रंग जो सामान्यतः असतो मित्रांनो, तो असतो लालसर व तपकिरी असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, जांभा दगडाचा सर्वाधिक वापर कशासाठी होतो? तर जांभा दगडाचा सर्वाधिक वापर जो होतो तो होतो घर व इमारतीची बांधकामासाठी होतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, कोकणातील खनिज संपत्तीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे खनिज कोणते आहे? तर कोकणातील खनिज संपत्तीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे खनिज जे आहे मित्रांनो ते आहे बॉक्साईट. सी जे आपला राईट आन्सर होईल. पहिला क्वेश्चन येतो, प्रोजेक्ट टायगर भारतात कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर भारतात जो सुरू झाला तो झाला 1973 मध्ये झाला मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतं? पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत येते? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जे आहे ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, प्रोजेक्ट एलिफंट भारतात कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट एलिफंट जो भारतात सुरू झाला मित्रांनो तो झाला 1992 मध्ये झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्राचा राजप्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राजप्राणी जो आहे तो शेकरू आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, शेकरू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू हा जो प्रकारचा प्राणी आहे मित्रांनो खार या प्रकारचा प्राणी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो आहे हरियाल आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाघ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ताडोबा अभयारण्य जे आहे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, काळवीट कोणत्या प्राण्यांच्या गटात मोडतो? तर काळवीट जो प्राण्यांच्या गटात मिळतो मित्रांनो तो शाकाहारी प्राण्यांच्या गटात मोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारतीय गवा याला दुसरे नाव काय आहे? तर भारतीय गवा जो आहे त्याला दुसरे नाव जे आहे ते बायसन आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, रानगवा कोणत्या अभयारण्यात आढळतो? तर रानगवा जो आढळतो मित्रांनो तो आढळतो राधानगरी अभयारण्यामध्ये आढळतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, बिबट्या हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर बिबट्या हा जो प्रकारचा प्राणी आहे तो मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल.